तिघांनी घातलाय. दुसऱ्याला घालून घातलं बघितलं नव्हतं ना मी, ते दुसऱ्याने घातलेलं हरीशला दिलेलं, हरीशने दुसऱ्याला दिलं, त्याला कळलं ना. थँक्यू सो मच डीडी सर. या ठिकाणी आपण अतिथी कक्षामध्ये एक महत्त्वपूर्ण सत्कार संपन्न करत आहोत. माननीय आदरणीय प्रकाशजी चाळके साहेब, ज्यांच्या माध्यमातून मंडप सौजन्यामध्ये आम्हाला योगदान लाभले. श्री मसाले चे सर्वे सर्व यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. दोन्ही संघाचे 12th मॅन इथे नाहीयेत. दोन्ही संघाने आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. या ठिकाणी प्रकाश साहेबांचा यथोचित सत्कार संपन्न होतोय मुख्य व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. नागनाथ तरुण मंडळ व सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी आयोजित नागनाथ चषक 2026 पर्व 6 आणि पर्व 6 मधील सेमीफायनलची महालढत. आतापर्यंत 4 वेळा रनिंग साठी धावला होता आकाश आणि 4ही वेळा तो जिंकलाय. आकाश म्हणजे रन कंप्लीट करण्यासाठी एक नंबर. हाईटचा चांगला फायदा होतोय आणि त्या पद्धतीने तो चांगल्या पद्धतीने धावला आणि फायनल मध्ये पहिली टीम पोहोचली आहे या नागनाथ चषक 2026 मधील चाळकेवाडी गावातीलच न्यू स्टार चाळकेवाडी. परंतु जाऊयात आपण या सेमीफायनलच्या महामुकाबल्यामध्ये. सर्वप्रथमतः या नागनाथ चषक 2026 साठी जेवढे आमचे स्पॉन्सर दाते आहेत, ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं, त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत आणि सहर्ष आभार. कारण की त्यांच्यामुळेच हा दैदिप्यमान सोहळा आपण या मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. सेमीफायनलचा महामुकाबला. पंच थांबायचं 2 मिनिटं. ही जी लहान बाळ आहेत मैदानाच्या आतमध्ये ती बाहेर घ्यायची आहेत मित्रांनो. ते सर्व लहान बाळांना बाहेर घ्या, चेंडू लागेल. त्या बाळाला बाहेर घ्या, बाळाला बाहेर घ्या, त्या समोर उभा आहे तो. येस पंच, धन्यवाद. जाऊयात मॅचला करूया सुरुवात. अतुल आणि त्याच्यासोबत अमित ही सलामीची जोडी. गोलंदाजी ट्राय वरती विजय. पहिला बॉल, सेमीफायनलची लढत. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप पॉइंटला. पंचांचा 1 धावेचा सिग्नल येतोय. 1 धावेच्या मदतीने धाव फलक खुलं होतंय. आपली मत्रेवाडी संघाचं 1. फायनलचं तिकीट अगोदरच न्यू स्टार चाळकेवाडी संघाच्या नावावरती आहे. जो इथे जिंकेल तो फायनलला थेट धडक असेल त्याची न्यू स्टार चाळकेवाडी संघासमोर. कालच्या सत्रामध्ये जी बॅटिंग केले, बॉलिंग केले, ऋषीचं जे क्षेत्ररक्षण राहिलंय अप्रतिम आणि जो कमबॅक केला या वर्षी न्यू स्टार चाळकेवाडी संघाने अप्रतिम. पुढचा चेंडू चांगला बॉल बॉडीला अटॅक केले. ही लेंथ चांगली आहे. डॉट बॉल येतोय. पायावरती चेंडू आदळतोय. चांगली गोलंदाजी विजयने आज चांगली गोलंदाजी केले. पॉवर प्लेला एक व्हेरिएशन गोलंदाजी विजयची राहिले. करण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू. विकेट, बिग विकेट. मत्रेवाडीच्या डगआउट मध्ये शांतता. ही विकेट नाहीये. अतुल कॅप्टन बाद होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये जल्लोष, परंतु बाहेर संपूर्णपणे शांतता. नागनाथ चषक 2026 या स्पर्धेसाठी आलेले आमचे संपूर्ण प्रेक्षक मायबाप, GTC लाईव्ह वरती जोडलेले संपूर्ण दर्शक, त्यांचं मनापासून आभार.
तुमच्या योगदानामुळे आणि तुमच्या क्रिकेटच्या प्रेमामुळे आज आपण हा अप्रतिम दर्जेदार चषक पाहतोय, अनुभवतोय आणि जपतोय सुद्धा. विजय तिसऱ्या चेंडूवरती मोठा झटका देऊन गेलाय मत्रेवाडी संघाला. बारक्या मैदानाच्या आतमध्ये येतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये एक फिनिशर म्हणून धावांचा पाठला खेळताना त्याची खेळी सगळ्यांना आठवणीत आहे. परंतु इथे खेळावं लागेल. फायनलचं तिकीट कापायचं असेल तर ही मॅच बनवावी लागेल. थोडासा सेट होतोय तोपर्यंत जाऊयात आपण या आमच्या स्पॉन्सरचा त्यांचं कौतुक देखील करणं गरजेचं आहे. ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप लाभली त्यांचं मनापासून आभार. हो अगदी ड्राइव्ह केला, लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षण पहा अगदी वाघाची डरकाळी यावी तसे झडप मारतायत क्षेत्ररक्षक सलतेवाडीचे. तीन धावा. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाला होता. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन दी राईज चांगला आला नाहीये, पडल्यानंतर आतमध्ये येतोय. व्हेरिएशन पाहायला मिळतंय. विजय गोलंदाजी करत असताना 3 धावा खर्च करून एक गडी बाद केलाय त्याने. बिग विकेट म्हणजे अतुल. आपटका चांगला पॉइंटच्या डोक्यावरून. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स हॅमर्ड केला होता. चाबूक फटका. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. धावफलक पोहोचतोय थेट 7 या आकड्यावरती. एक गडी बाद झालाय. अतुलची विकेट पूर्ण या मॅच वरती इम्पॅक्ट टाकून गेले. कारण की बारक्याचा जो खेळण्याची कौशल्य आहे ते जर पाहिले गेले तर अटॅकिंग फलंदाज आहे. पवार सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. परंतु अतुल लवकर बाद झाल्यामुळे एक इनिंग्स बिल्ड करण्याच्या पद्धतीने त्याची बॅटिंग आपण पाहतोय. परंतु गोलंदाजी करत असताना विजयने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती एक डिक्लेच्या स्वरूपात धाव, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर तिसरा चेंडू यशस्वी डिलिव्हरी, विकेट, त्यानंतर 2 धावा, शेवटच्या चेंडूवरती चौकार. त्याचबरोबर वैभव चाळके आज त्यांच्यासोबत त्यांच्या पिताश्रींना देखील इथे घेऊन आले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. कॅप्टन हरी गोलंदाजी ट्रॅक वरती. धावफलक 8. सेमीफायनलचा महामुकाबला. ओफ्लिक करण्याचा प्रयत्न, अगदी डाय मारले. गुड फिल्डिंग. पंचांची आयकॉनिक पोज आहे वाईट दर्शवण्याची. व्हाईट बॉल निश्चित स्वरूपात स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने चांगला एफर्ट दाखवलाय. धावफलक पोहोचतंय 9. दुसरं षटक हरीश. वाईट. आणखीन एक एक्स्ट्राची धाव. सलग तिसरा वाईट. वाईटची हॅट्रिक हरीश सलतेंच्या नावावरती. हो यावेळेस थोडासा बॅटच्या टोला चेंडू लागतोय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक धाव येते. धावफलक कासवाच्या गतीने का होईना परंतु सातत्यानं धावतंय आपली मत्रेवाडी संघाचं. धावफलक पोहोचतंय 11. मत्रेवाडी संघ अनबीटेबल संघ आहे, अनस्टॉपेबल. सातत्याने पारितोषिक मध्ये आलेला हा संघ आहे आणि या सेमीफायनलच्या महामुकाबल्यामध्ये अगेन्स्ट दी सलतेवाडी चांगली खेळी सादर करतायत. बारक्या अगदी जागा बनवली. शॉर्ट ऑन पुलचा फटका. ओ ए फटका मालीचा. विराज सलतेवाडीचा रोनाल्डो. 100% त्याला प्राप्त होतील या एफर्टला, परंतु निश्चित स्वरूपात षटकार येईल. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट फटका जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. पहिली धाव वेगाने.
एकच धाव येईल कारण की चेंडू आउटफील्डला क्लिअर करत बॅकवर्ड रिजन डिक्लेअर मध्ये जातोय. एक धाव येते, धाव फलक पोचतो एका धावेच्या मदतीने. 18. पुन्हा एकदा चांगला ट्राय केला बारक्याने. ओ चेंडू वरती आला होता, शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. आणखीन एक चौकार येतोय. खराब गोलंदाजी, ऑफसाइड दी ऑफ चेंडू हाताळा, व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पोहोचले 19, माफ करा 23 या आकड्यावरती. 23. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. सबमरीन चेंडू राहिला. हरीश एक धाव येते, बाईच्या स्वरूपात षटकाची होते सांगता. दुसऱ्या षटका अखेरीस धावा धावफलकावरती जोडले 24. थोडस महागडे षटक. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये 17 धावा. गोलंदाजी साठी तिसरं षटक घेऊन अक्षय सलते प्लेअर ऑफ द मॅच ची जर्सी परिधान केले. प्रत्येक मॅच मध्ये धावा बनवल्यात, गोलंदाजी केले आणि त्याचा खेळ जर या वर्षीच्या हंगामाला पाहिला तर सगळ्यांच्या लक्षात येईल की हा आयकॉनिक फलंदाज पाटण तालुक्यातील ज्या पद्धतीने त्याचा ग्राफ आहे खेळण्याचा दिवसेंदिवस वाढत जातोय. तिसरं षटक. पहिला चेंडू. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. 6 धावा. अगदी थोडीशी जागा आहे त्या ठिकाणी त्याने फटका मारला, परंतु आमच्या पंचांनी अतिशय शहानिशा करून हा षटकार दर्शवलाय. पहिल्या चेंडूवरती अगेन्स्ट द अक्षय मोठा प्रहार. धावफलक पोचले 30. चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाज सेट झालेत. अधिक फटका चांगला इनसाइड आउट खेळलाय. ओ चांगलं क्षेत्ररक्षण. विकेट. बारक्या बाद, परंतु जे क्षेत्ररक्षण राहिलंय रमेश, त्याचं कौतुक नक्कीच केलं जाईल. बारक्या डोक्याला बॅट लावून बाहेर जात आहे. त्यांना माहिती आहे हा मॅच मधला खऱ्या अर्थानं वेगळा मुवमेंट राहील. मोठी विकेट बारक्याची, बॅकफुटला ठेवलाय. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली दोघांनी. एकतीस धावा. सचिनला बोलवलं. मिडऑफला थोडासा वाईडिश घेतलाय अक्षयने. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, मिस होतोय चेंडू. टॉट बॉल. बारकेची विकेट गेल्यानंतर एक जोशपूर्ण वातावरणामध्ये एक मोटिवेशन घेऊन आत्मविश्वास जागृत करून पुन्हा एकदा सलतेवाडी संघ सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात बारक्या बाद झाला आणि त्यानंतर तिसरा चेंडू डॉट येतोय. अमित पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळालं. चेंडू जातोय
ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ सीमेजवळ पहिली धाव वेगाने, दुसरी धावेचा प्रयत्न. नक्कीच पंचांकडे रनआउटची दाद मागितल्या, धावा 2 कंप्लीट झालेत, परंतु पंचांचा निर्णय काय येतोय त्यानंतर पुढील चित्र दिसेल. अतिशय वेगाने दोघे जण धावले होते. तुम्ही पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ अंतर्गत नागनाथ तरुण मंडळ व सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी आयोजित नागनाथ चषक 2026. पंचांनी इथे रिव्ह्यू मागितलाय. विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. तुम्ही GTC लाईव्हच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने थ्रो केला. तुम्ही रिप्ले पाहू शकता. सुंदर फेकी रमेशची या ठिकाणी चांगलं कलेक्शन राहिलं. इथे विकेट घेऊ शकला असता, परंतु अमितची विकेट खूप महत्वाची आहे. चेंडू थ्रो केला आणि अमित धावत असताना यष्ट्यांच्या समोर आला, त्यामुळे तो बाद होतोय. विकेट टर्निंग पॉइंट मॅच मध्ये मत्रेवाडी संघाकडून हा मोठा झटका असेल त्या संघाला, कारण की अमित बाद होतोय. बारक्याला ने चांगली एक स्टार्ट दिली होती, रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला. अक्षयचं षटक पूर्णपणे या मॅच मध्ये सलतेवाडीला पुनरागमन करून देणार षटक. थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल होते अगेन्स्ट दी अनिल. पहिला बॉल येतोय, सेमीफायनलचा महामुकाबला. फटका चांगला डाऊन द ग्राउंड खेळा. क्षेत्ररक्षक त्याच्या उजव्या बाजूला धावतोय.
अतिशय बाउन्स आहे आउटफील्डला. विजय चांगलं कलेक्शन. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. अनिलच्या बॅटमधून ह्या धावा येत आहेत. धावफलक 34-34. 3 षटकांचा सामना इथे समाप्त झालाय. 34 धावा जोडलेत. दोन्ही फलंदाज सचिन आणि अनिल हे नवीन फलंदाज विराज गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. इथे फेकी थोडीशी खराब होते. 2 धावा धावून कंप्लीट केली जाते. तिसरी होणार नाहीये. थांबवलं जाते. 2 धावा येत आहेत. धावफलक पोहोचते 36-36. चांगली बॅटिंग. जरी विकेट गेले असले तरी चांगल्या धावा बनवलेत. आणि म्हात्रेवाडी संघाची गोलंदाजी चांगली आहे. 2 दिवस कालच्या सत्रामध्ये आज देखील खूप चांगली गोलंदाजी राहिले. पुन्हा एकदा फटका बसला. कॅचिटची संधी निर्माण केली. सचिन आणखीन एक विकेट. आणखीन एक फलंदाज बाद होतोय म्हात्रेवाडी संघाचा. धावफलक 36 असताना आणखीन एक झटका लागलाय. आज जर पाहिलं गेलं तर सलतेवाडी संघ सातत्यानं ग्रुप स्टेज मध्ये चांगली बॅटिंग बॉलिंग राहिले त्यांची. आतापर्यंत जेवढे सिरीज झाले त्या सिरीज मध्ये चांगला खेळाय संघ. परंतु आज सलतेवाडी संघाने अशी कोणतीही एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचा नॅचरल जे टॅलेंट आहे, नॅचरल गेम आहे, नॅचरल गेम सादर करतोय मैदानात. दुसरं षटक थोडंसं महागडं आलं होतं परंतु अक्षयने पूर्णपणे कमबॅक करून दिला. रनआउटच्या स्वरूपात 2 विकेट आल्या बारक्या आणि अमित. पुन्हा एकदा चांगला फटका इनफिल्डच्या आतमध्ये अडवला जातोय. 1 धाव येते अजयच्या बॅटमधून. धावफलक जर पाहिलं तर 37. मोरे ब्रदर्स अँड कंपनी मोरेवाडी टीम यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. टेम्पा बौमा रॉकी सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. बॅटच्या वरच्या एजला चेंडू लागतोय. चेंडू जातोय लॉंग स्टॉपला घोषांकी क्षेत्रामध्ये जिथे आमचे जेवढे स्पॉन्सर जाते त्यांचा फ्लेक्स लागलाय. चेंडू त्याच्यावरती जाऊन आदळतोय. 1 धाव येते. धावफलक 1 धावेच्या मदतीने 38. 2 चेंडू बाकी आहेत अजून. पूल करण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला जातो यष्टीरक्षकाकडून. बॅटकट 39. धावफलक. शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग्स मधला. मॅचचं कॅल्क्युलेशन बनवणारा हा चेंडू. विराज आज चांगली गोलंदाजी राहिले. सेमीफायनलचा मुकाबला त्यातील हा शेवटचा चेंडू. शेवटचा बॉल. चेंडू उडवलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ. अतिशय वेगाने अक्षय चेंडू खाली. पहिली धाव वेगाने. दुसरी धाव पूर्ण केले की नाही. पंचांनी विकेट दिले. अगदी रॉकेट थ्रो पाहायला मिळाला अक्षयचा. प्रथम बॅटिंग करत असताना धाव फलकावरती धावा जोडलेत 41 धावांचा पाठलाग असेल टीम सलतेवाडी संघ.
एक वाडी एक संघ अंतर्गत नागनाथ तरुण मंडळ व सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी आयोजित नागनाथ चषक 2026 माननीय आदरणीय चंद्रकांत चाळके साहेब यांच्या या ठिकाणी या शूरवीरांच्या जिल्ह्यातून येणारा एक छोटस गाव चाळकेवाडी. या चाळकेवाडी गावातील एक उज्ज्वल नेतृत्व, एक महान व्यक्तिमत्व, ज्यांनी गावातील प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या पाठीशी, गावकऱ्यांच्या पाठीशी, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, कोणती वैदिक गोष्ट असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी सातत्याने एक गावचा प्रमुख म्हणून, एक कुटुंबाचा प्रमुख म्हणून गावचं नेतृत्व सांभाळाचं आदरणीय व्यक्तिमत्व माननीय आदरणीय चंद्रकांत चाळके साहेब यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालेलं आहे. त्यांच्या सोबत त्यांचा सहमित्र परिवार हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. पाहायला गेले तर नागनाथ चषक 2026 पर्व 6वं असेल, परंतु पर्व 6वं नाहीये, हे एक आत्मविश्वासाचं पर्व आहे. क्रिकेटचा काळ आणि क्रिकेटचं विश्व जर जपायचं काम कुणी केलं असेल तर ते चाळकेवाडीकरांनी केलं. आणि खऱ्या अर्थाने या चाळकेवाडीकरांच्या प्रत्येक खेळाडूंच्या पाठीशी उभा असणारं व्यक्तिमत्व ते म्हणजे आदरणीय चंद्रकांत चाळके साहेब. संस्कृतीची रीत अशी सदैव तत्पर त्याला, कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुले तुमच्या स्वागताला, शब्द फुले तुमच्या स्वागताला. विदा करिंदेकरांची एक कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, देता देता देणाऱ्याचे एकदा हात घ्यावे आणि सकळ जनांचं कल्याण करावं. असं व्यक्तिमत्व मुंबई सारख्या या मोठ्या सिटीमध्ये गर्दीमध्ये देखील आपला माणूस कसा ओळखायचा आणि त्या माणसाला ओळखून कसा मोठा करायचा, असं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या आदरणीय चंद्रकांत चाळके साहेब. साहेबांचं या क्रिकेटच्या महासोहळ्यामध्ये सहर्ष 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 स्वागत. जाऊयात या सेमीफायनलच्या महामुकाबल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना धावा जमवल्या आहेत. 41 धावांचं लक्ष उभं केलंय सलतेवाडी संघासमोर. कोहिनूर आपमत्रेवाडी गोलंदाजी ट्रॅकवरती अतुल, पहिला चेंडू फेस करेल अक्षय आणि त्याच्या जोडीला फलंदाज नॉन स्ट्रायकिंगला सचिन. पहिलाच बॉल उडवलाय, पॅडल स्वीपचा फटका, अगदी तळमावले स्टँड वरून चेंडू कुंभार गावात पाठवलाय महालक्ष्मीच्या दर्शनाला. स्टँड अँड डिलिव्हर षटकार आणि साहेबांचं स्वागत देखील षटकाराने केलंय अक्षयने. एक्केचाळीस धावांचा पाठलाग करतोय पहिल्या चेंडूवरती अगेन्स्ट दी अतुल, अगेन्स्ट दी टर्न फटका सजवलाय. पुन्हा एकदा अगदी हातात जवळून जातो मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला, चेंडू जातो डीप मिड विकेटला, चांगल्या पद्धतीने कलेक्शन राहायला. अमित ज्या 2 रनआउटच्या विकेट आल्या होत्या अक्षयच्या गोलंदाजीवरती, त्या खूप मागण्या ठरल्या. एक जे प्रोजेक्टेड स्कोर 54 होतं ते थांबलं गेलं आणि 40 पर्यंत थांबण्यात यश आलं. पुढचा बॉल, तिसरा चेंडू पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं षटक. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक पोहोचते 9. ओ मिस टाइम झाला, यावेळेस संधी निर्माण केले. ओ कॅच हिटची संधी होती, दोघांमध्ये जणू भांडण झालं होते कॅच घेण्यासाठी, परंतु 2 धावा धावून यशस्वीरित्या पूर्ण केलेत. धावफलक पोहोचतंय 11 या आकड्यावरती.
धावफलक 11. फटका हा देखील सुरेख आहे. अमित हो आणि एक मेजवानी दिली होती आणि मेजवानी पसंत केले. विकेट अक्षयची मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. एक षटकार मारून तो देखील बाद होतोय. 11 वरती पहिला कोलॅप्स, पहिली विकेट. अक्षय जसा बाद होतोय तसा शैलेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. सूत्र अगदी एका क्षणामध्ये बदलतायत. मत्रवाडी संघ एका बाजूला, विकेट गेल्यानंतर लगेच चर्चा केली जाते. जी विकेट हवी होती ती विकेट मिळवून दिले अतुल. एक षटकार आला होता परंतु त्याने देखील दाखवले पाटण तालुका प्रीमियर लीग मधील सर्वात महागडा ठरलेला खेळाडू तो म्हणजे अतुल. 33,000 पॉइंट्सला अतुल सोल्ड झाला होता आणि त्याने दाखवलं बेस्ट वर्सेस बेस्ट हा मुकाबला होता. आणि इथे मात्र अतुल जिंकतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. अगेन्स्ट दी शैलेश मिड ऑफला क्षेत्ररक्षक बोलवला जातोय. फुटवर्कचा अभाव, खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न. लाऊड ॲपेल झाले स्लिपचा. क्षेत्ररक्षक बापू करतायत. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा एज लागली होती. आणखीन एक संधी निर्माण झाली होती परंतु कॅच ड्रॉप होते स्लिपला. हा देखील डॉट बॉल होते. पहिलं षटक इथे समाप्त आहे. धावपलकावरती जोडलेत 11 आणि एक विकेट. या मॅच अशी कहाणी तुम्ही पाहताय. नागनाथ चषक 2026 पर्व 6. नागनाथ तरुण मंडळ व सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी आयोजित क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. आणि सोहळ्यातील ही रंगलेली मॅच, सेमी फायनलचा मुकाबला. एका बाजूला मत्रेवाडी तर दुसऱ्या बाजूला सलतेवाडी. दोन्ही गावे एका बाजूला आहे. एका बाजूला कॅप्टन अतुल, दुसऱ्या बाजूला कॅप्टन हरीश. आज दोन्ही कर्णधारामध्ये ही रस्सीखेच चालली या चषकासाठी, या मानाच्या चषकासाठी. आणि ज्या ज्या घरामध्ये हा नागनाथ चषक 2026 चाळकेवाडीकरांचं असणारं हे जे स्वप्न आहे, जो विश्वास आहे, ज्या ज्या घरामध्ये गेलाय त्या त्या घराला घरपण आलंय. कारण की ह्या ट्रॉफीची सगळ्यांना ओढ असते. दुसरं षटक घेऊन अमित आलाय. प्रति ओव्हर 10ची गरज. ह्या पद्धतीचा रन रेट सेट करावा लागेल परंतु शैलेश आणि सचिन हे दोन्ही फलंदाज हार्ड हिटर आहेत. हरीश अजून बाकी आहे. पूर्ण मॅच समतोल पद्धतीने कॅप्टन्सी करत असताना पण हरीशला देखील पाहतोय. डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय अजय. ओहो, चांगला जज, चांगलं जजमेंट. विकेट, आणि जी विकेट पाहिजे होती सचिनची ती विकेट प्राप्त करून दिले. अमित आला आणि पहिल्या चेंडूवरती सचिन बाद. वेलकम डीजे.
त्याचबरोबर मनपसंत हॉटेलचे सर्व माननीय आदरणीय सुनीलजी चाळके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नागनाथ चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. हॅट्रिकचा बॉल हरीश नवीन फलंदाजाला हॅट्रिक चेंडू अलॉंग तो ग्राउंड फटका खेळला. थोडंसं पंबल चांगला बॅकअप राहिला. पहिली धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न शैलेशने दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. ती देखील पूर्ण होते. 2 विकेट नंतर ह्या महत्वपूर्ण 2 धाव आले तर धावफलक पोहोचते 13 या आकड्यावरती. डाऊन द ग्राउंड फटका सजवण्याचा प्रयत्न अजय चुकी करणार नाही. आणखीन एक झेल. फलंदाज हरीश मात्र बाद होतोय. 4थ्या चेंडूवरती आणखीन विकेट. ओव्हर हॅट्रिक अमितच्या नावावरती. सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये मोठ्या मॅचेस मध्ये मत्रवाडी संघाचा खेळ अजून उभारून येतो. त्याचबरोबर या मंचावरती ज्यांची सर्व आतुरतेने वाट पाहत होते तेच मनपसंत हॉटेलचे सर्व माननीय आदरणीय सुनीलजी चाळके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांचं या नागनाथ चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. आपण इथे आलात खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला शोभा वाढली. आपली उपस्थिती खऱ्या अर्थानं आमचं मन जिंकून घेणार आहे. या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून ज्यावेळेस एकत्र गावकरी येतात आणि एका मंचावरती सगळे आपल्या मुलांच्या पाठीशी उभे असतात त्यावेळेस मुलांना देखील एक आत्मविश्वास निर्माण होतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या पाठीशी खंबीर हात आमच्या गावकऱ्यांचा आहे, आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा आहे, कर्तृत्ववान पुरुषांचा आहे. त्याचबरोबर माननीय आदरणीय सुरेश चाळके बापू यांचं देखील आगमन झालंय. माननीय आदरणीय गणपतजी चाळके साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. माननीय आदरणीय कृष्णजी चाळके साहेब आणि आदरणीय विजयजी चाळके साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. मी विनंती करतो मान्य आदरणीय विजयजी चाळके साहेब आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. माननीय आदरणीय रमेशजी चाळके साहेब उपसरपंच भाऊ यांचं माननीय आदरणीय उपशाखा प्रमुख भाऊ यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बारक्या गोलंदाजी ट्रॅकवरती 12 चेंडू 26 धावांची गरज. पुन्हा एकदा मी उपस्थित मान्यवरांचं प्रमुख पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातोय मॅच मध्ये. फाईन लेगला जातोय चेंडू. डिक्लेअरच्या स्वरूपात धाव येते. धाव फलक पोहोचतंय. एका धावेच्या मदतीने 16 या खेळावरती 41 धावांचा पाठलाग आणि अगदी चुरस चालू आहे. नवीन फलंदाज विनोद आलाय. विनोद आणि शैलेश दोन्ही फलंदाजांना खेळणं गरजेचं आहे. पॉईंटच्या डोक्यावरून पटका खेळलाय. डीप पॉईंटला चेंडू जातोय. हलकासा टर्न पाहायला मिळाला. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचते 17 या आकड्यावरती. 10 चेंडू 24 धावांची गरज. विनोद जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत अजून सलतेवाडी सामन्यापासून लांब नाही. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. लेग ब्रेकचा वापर परंतु पडल्यानंतर खूपच बाहेर चेंडू जातोय. पुन्हा एकदा बाहेरून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा नो बॉलचा इशारा. फ्री हिटचा बॉल. पंचांचं सुदर्शन चक्र फिरतंय. फ्री हिटचा चेंडू येतोय. मॅच बनवणारा चेंडू.
हलकासा बॅटला ब्रश होऊन स्टंपला लागतोय. फ्रीडचा बॉल आहे, खासा फरक पडणार नाही विनोद यांना. चांगला कमबॅक पाहायला मिळाला बारक्याचा. डॉट बॉल, टो क्रशर यॉर्करचा इस्तेमाल केला यावेळेस. पुन्हा एकदा चांगला बॉल, पायावरती चेंडू आदळतोय. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचतंय 20 या आकड्यावरती. अजून देखील 21 धावांची गरज. आज पूर्ण धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी क्रम पूर्णपणे बदलला. अमित स्लॉट्स तो षटक हाताळतो, त्याला दुसऱ्या षटकासाठी बोलवलं. चांगली कॅप्टन्सी, अक्रॉस द बॅट फटका खेळा, चेंडू जातोय डीपला. अनिलचं चांगलं क्षेत्ररक्षण, पैकी देखील सुरेख. एक धाव येते, स्ट्राईक राहील शैलेशकडे. धावफलक पोचले 21 या आकड्यावरती. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू दी बॉलर चेंडू येतोय. डॉट बॉल, शेवटचा चेंडू येतोय. धाव 3 षटकानंतर 21 धावा धावफलकावरती जोडलेत. 6 चेंडू 20 धावांची गरज. चांगली कॅप्टन्सी, कारण की आज दिवसभरामध्ये आणि कालच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने स्पेल हाताळला होता प्रत्येक गोलंदाजाने आणि ज्या पद्धतीने बॉलिंग क्रम हाताळला होता मत्रेवाडी संघाकडून, तो बॉलिंग क्रम या मॅचमध्ये संपूर्ण आपण वेगळा पाहिला. अतुलने पॉवर प्लेचं षटक हाताळलं, त्यानंतर अमित जो स्लॉटचं षटक हाताळतो त्याला दुसऱ्या षटकासाठी बोलवलं, कारण की पहिल्या षटकामध्ये विकेट गेली होती अक्षयची. त्यानंतर अमितने 3 विकेट घेतल्या आणि अगदी कणा मोडला सलतेवाडी संघाचा. आणि त्यानंतर बारक्याचं चांगलं षटक. खऱ्या अर्थानं बारक्याने एक नो बॉल हाताळला होता, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक राहिला. शेवटचा चेंडू डॉट आला. 3 षटकानंतर धावफलक 21. 6 चेंडू 20 धावांची गरज. आणि आपल्या फास्टर गोलंदाज पेसर अटॅककडे गेलाय अजय. व पहिला चेंडू तेच तर्रार, योग्य टप्पा, सबमरीन राहतोय चेंडू. पाठीमागे यष्टी रक्षक अतुल देखील बेट झाला. 5 चेंडू, आता मात्र 20 धावांची गरज. पाच चेंडू 20 धावांची करून बॅडमिंटन स्ट्रोक. बॅक टू द बॉलर, गोलंदाजाच्या डोक्यावरून जातोय चेंडू डीपला. एक धाव येते, धावफलक पोचतंय 22 या आकड्यावरती. 4 चेंडू 19 धावांची गरज. 3 मोठे हिट तुम्हाला मारावेच लागतील. हे जे स्वप्न आहे ना नागनाथ चषक 2026, हे स्वप्न सगळ्यांनी पाहिलं होतं, परंतु जो स्वप्नाचा पाठलाग करतो, जो स्वप्न वेडा असतो, जो स्वप्नाळू असतो, त्याचं स्वप्न पूर्ण होतं. अजय ओ डाऊन द ग्राउंड, फटका सजवलाय चांगला, अप्रतिम स्ट्रोक आहे. चांगली कॅच, शैलेश बाद होतोय. आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज सलतेवाडी संघाचा बाद. जसा शैलेश बाद होतोय विजय मैदानाच्या आतमध्ये येतोय. विकेट, बिग विकेट 22 वरती. आणखीन एक मोठी विकेट, 5वा गडी बाद होतोय सलतेवाडी संघाचा.
बॅनर आहे त्या बॅनरला सलामी टोकतोय. षटकार येतोय, उशिरा का होईना परंतु षटकार येतोय. थँक्यू सो मच.